भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आणि चौदार तळ सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त नांदेड येथील सायन्स महाविद्यालयात भव्य सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शताब्दी वर्ष महोत्सव संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संगम शरणम गच्छामी या हिंदी संगीतमय महानाट्याचं प्रभावी सादरीकरण करण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कॉम्रेड विजय गाभणे आणि प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं। यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती। महानाट्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष, विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला। कलाकारांच्या दमदार अभिनय आणि संवादामुळे सभागृहातील प्रेक्षक भारावून गेले। मोठ्या संख्येने उपस्थित नांदेडकरांनी सभागृह गच्च भरून टाकलं होतं। आंबेडकर जिंदाबादच्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात हा सांस्कृतिक सोहळा उत्साहात पार पडला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। फाइनेंशियल एंड फुल्ली दिया, इसके लिए हम अंबेडकर तेलुगु कन्नड़ा में करे, हिंदी में करे, तमिल में करे, अभी मलयालम मराठी तैयार कर रहा हूँ। स्क्रिप्ट वर्क इज गोइंग ऑन। आफ्टर दैट बाद में हम सब जना मदद से पूरे तेलुगु हिंदी करे। बाद में वो तेलुगु रिफॉर्मर एंटी मनवादी व्यामना के बारे में एक कलारूप करे। कंदुकूरी वीरेशलिंगम, ही इज अ वुमेन रिफॉर्मर इन तेलुगु। वी हैव ऐसा वो प्रोग्राम भी करे। बाद में अंबेडकर जर्नी विथ बुद्धा, why Buddhism was taken by Ambedkar, क्यों लिए अंबेडकर वो बुद्धिज्म, इसके बारे में इज ए वेरी बड़ा सब्जेक्ट, 2 hours play. This is also we are playing हिंदी इन तेलुगु इन महाराष्ट्र में। ये विदर्भ में वो 2-3 बार आया, वो अभी वो वेस्टर्न साइड अभी आया। इधर से भी थोड़ा बहुत मदद है उधर, स्पेशली लेफ्ट पार्टी CPM वी इनवाइट अस। इज वेरी नाटक के लिए कितने दिन लगे, कितनी मेहनत लेनी पड़े? वो एक्चुअली नाटक के पहले, हाँ, इसमें 20 आदमी है, लड़के 5 है, 15 बॉयज 15, औरत 5 आदमी, टोटली 20। वी आर हैविंग आवर ओन व्यवस्था, दैट इज आवर ओन लाइटिंग। अपने लाइटिंग है, अपने साउंड है, अपने टेक्नीशियन, बीच में टेक्नीशियंस है, ड्राइवर्स है, एक्टर्स है, डांसर्स है, लाइटिंग ऑपरेटर, साउंड इंजीनियर, सब, एवरीबडी नोस एवरी वर्क। दैट्स व्हाई वी आर गोइंग। प्रैक्टिस कितनी दिन करनी पड़ी? वो नाटक पहले 1 महीना हुआ, 1 महीने में ट्रेनिंग थिएटर करके करे। ये बाद में हिंदी पूरा ये 1 वीक 10 डेज में वो एक सब्जेक्ट में 15 डेज ऐसा करके करे। इसका मूल लेखक देवेंद्र है, वो डिफरेंट लैंग्वेज डिफरेंट राइटर्स। हिंदी में वाणिवास प्रकाश इज रिटन। दिस इज द मेन। आज महार 14 तळ्याच्या आंदोलनाची शताब्दी वर्ष सुरू आहे। त्यानिमित्ताने नांदेड शहरामध्ये धम्मम शरणम गच्छामी हे संगीतमय महानाट्य नांदेडकर जनतेसमोर अभ्युदय अकादमी हैदराबाद यांनी सादर केलं। अतिशय रोमांचकारी बाबासाहेबांचे प्रत्येक वर्णन या नाटकामध्ये जिवंत असं वर्णन बाबासाहेबांचं आलेलं आहे। प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगावर काटे निर्माण होतील अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं आंदोलनात्मक वर्णन, देशासाठी केलेलं संपूर्ण कार्य हे जिवंतपणे रेखाटन आज या ठिकाणी या नाट्यकर्मींनी केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये हे नाट्यप्रयोग व्हावेत, देशभर हे नाट्यप्रयोग व्हावेत। कर्नाटक सरकारने जवळपास 100 नाट्यप्रयोगाची ऑर्डर जून पासून यांना दिलेल्या आहे। देशभर वेगवेगळ्या भाषेमध्ये याचा मनोदय आहे की बाबासाहेबांचे विचार संबंध भारतभर वेगवेगळ्या भाषेमध्ये नेण्यात आहे। आणि नांदेडकरांच्या वतीनं आपण यांना पाठबळ मिळावं, प्रोत्साहन मिळावं म्हणून आज आपण या ठिकाणी या एका महानाट्याचं आयोजन केलेलं आहे। नांदेडकरांनी प्रचंड मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिला आहे। सर्व नांदेडकरांची मी या ठिकाणी
परशुराम जयंतीच्या पावन निमित्तानं नांदेड इथं राजस्थानी महिला विप्र समाज, राजस्थानी विप्र युवा संघटन तसंच चाणक्य ब्राह्मण महासभा विप्र समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरराव चव्हाण सभागृहात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात महिलांकडून भगवान परशुराम यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रभावी नाट्य सादरीकरण करण्यात आलं। या नाटिकेतून त्यांच्या पराक्रम, धर्मरक्षण आणि आदर्शाचं प्रभावी चित्रण करण्यात आलं, ज्याला उपस्थित प्रेक्षकांची मोठी दाद मिळाली। कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेली मीरा एक अलौकिक प्रेम कथा ही नाटिका होती। श्रीकृष्ण आणि भक्त मीरा यांच्या दिव्य प्रेम आणि अखंड भक्तीचं सुंदर सादरीकरण महिलांनी उत्कट अभिनयातून मांडलं। या सादरीकरणानं उपस्थितांना भावनिक केलं। या भव्य कार्यक्रमात महिलांचा आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात एकता, परंपरा आणि संस्कार जपण्याचा संदेश देण्यात आला। श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात परशुराम जयंती साजरी करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। भगवान परशुराम जी हमेशा से अन्याय के विरोध में, विनाश के विरोध में, विनाश नीति के विरोध में उन्होंने अपना जीवन समर्पित किया है। जहाँ जहाँ अन्याय होता था वहाँ परशुराम जी उन्हें न्याय देने पहुंच जाते थे। उसी प्रकार से आज की राजनीति में भी आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी जी अनीति के खिलाफ, अधर्म के खिलाफ, अत्याचार के खिलाफ भगवान परशुराम जी का आशीर्वाद लेकर, आज परशुराम जयंती है तो भगवान परशुराम जी का आशीर्वाद लेकर जब से उन्होंने प्रधानमंत्री की कुर्सी पर उन्होंने बैठकर देश का कार्य सेवा कर रहे हैं, उसी दिन से उन्होंने उसी तरह की उनका ही आशीर्वाद लेकर, उनके ही विचारों को लेकर उन्होंने वहां पर उसी देश की सेवा में, देश में जो भ्रष्टाचार था, देश में जो अनीति थी, देश में जो अत्याचार था, जो पिछले अनेक वर्षों से, कई सालों से कांग्रेस ने पूरे देश में भ्रष्टाचार का वातावरण बनाया था, वो सबको साफ करने में, सबको मिटाने में और स्वच्छ और विकसनशील भारत बनाने के लिए उन्होंने काम किया है। तो परशुराम भगवान का आदर्श लेकर, उनका आशीर्वाद लेकर ही वो कार्य कर रहे हैं, इसमें किंचित ही शंका नहीं है। आयोजन तो होना ही चाहिए, इसमें कोई शंका नहीं, क्योंकि आयोजन के अंदर सब एकजुट होते हैं, धर्म सभी समाज के लोग, जो भी भगवान की जयंती होती है, आज बसवेश्वर भगवान की जयंती भी है, जगत ज्योति महात्मा बसवेश्वर जयंती भी है, आज उनकी भी जयंती कल है और आज परशुराम जयंती भी कल है। उसी संदर्भ में आज हम यहाँ पर जयंती का उपलक्ष्य में कार्यक्रम है। लेकिन जैसे कि हम कोई भी, जैसे हम रामायण देखते हैं तो सिर्फ रामायण देखते नहीं, तो राम भगवान के गुणों के ऊपर, राम भगवान के आदर्श के ऊपर, राम भगवान के जीवन चरित्र के ऊपर हम जीना सीखना चाहिए। वैसे ही परशुराम जी जिन्होंने कार्य किया है अपने जीवन में, जो भी उन्होंने संघर्ष किया है, अनीति के खिलाफ कार्य किया है, तो उनसे जरूर हमें संदेश लेना चाहिए कि सिर्फ जयंती न मनाते हुए भगवान ने हमारे लिए, समाज के लिए क्या किया है, उसको मद्देनजर देखते हुए उनका आदर्शों का, उनका आशीर्वाद लेकर भी हमें एक सामाजिक संदेश सरकार ने भी देना चाहिए और हम सभी नागरिक उसको अमल में लाना चाहिए। क्योंकि आयोजन के साथ साथ अगर हम सामाजिक संदेश देंगे तो जागरूकता ज्यादा बढ़ेगी। राजस्थानी विप्र समाज नांदेड़ की ओर से हर वर्ष की तरह इस वर्ष भी पूरा विश्व के अंदर परशुराम जन्मोत्सव मनाया जा रहा है। उसी के ऊपर आज नांदेड़ में शाम में एक अलौकिक प्रेम गाथा मीराबाई की, इस पर एक नाटिका महिला संगठन की ओर से ली जा रही है। वह शंकरराव चव्हाण सभागृह में अभी शुरू होंगी तथा कल सुबह परशुराम जन्मोत्सव 19 तारीख को सुबह 9 से 12 बजे तक भजन का कार्यक्रम रहेगा और 12 बजे महाआरती का कार्यक्रम रहेगा गायत्री मंदिर में, तथा शाम में 5 बजे हनुमान टेकड़ी से लेकर स्वामी समर्थ मंदिर, कला मंदिर तक शोभा यात्रा निकाली जाएगी, जिसमें सभी विप्र समाज के बंधु इसमें उपस्थित रहेंगे और भव्य यह शोभा यात्रा का आयोजन किया गया है तथा हर कार्यक्रम के बाद में भोजन भी रखा गया है। इस तरह विप्र समाज की ओर से यह कार्यक्रम रखे गए हैं। तो मैं ज्यादा से ज्यादा सभी विप्र बांधवों को तथा सभी विप्र समाज को मैं आह्वान करता हूँ कि ज्यादा से ज्यादा संख्या में यहाँ पर उपस्थित रहेंगे, ऐसी आशा रखता हूँ। महाराष्ट्र सरकार ने ब्राह्मण परशुराम आयोग का निर्माण, आर्थिक परशुराम आर्थिक मंडल का आज यहाँ निर्माण हुआ है, तो कहीं ना कहीं तो सरकार को भी ब्राह्मणों की फिक्र है और इसके ऊपर
सरकार बहुत अच्छा काम कर रही है। मैं सरकार का बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ कि फडणवीस जी ने ये जो आयोग बनाया है आर्थिक विकास महामंडल, ये महामंडल अच्छा काम करेगा और सभी का विकास होगा। इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगरच्या 2026-27 वर्षासाठीच्या पदाधिकाऱ्यांच्या इन्स्टॉलेशन सोहळा उत्साहात पार पडला। अध्यक्षपदी डॉक्टर विकास देशमुख, मानद सचिवपदी डॉक्टर प्रशांत दरक आणि कोषाध्यक्षपदी डॉक्टर प्रशांत देशपांडे यांची निवड जाहीर झाली। पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर विकास देशमुख यांनी डॉक्टरच लोकांच्या दारी हा समाजाभिमुख उपक्रम राबवण्याची घोषणा केली। शहरातील स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती आणि अपघातातील प्राथमिक उपचारांबाबत जनजागृतीपर भर देण्यात आलाय। तसंच नागरिकांना सीपीआरचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी शहरातील बागांमध्ये विशेष उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या कार्यक्रमाला शहरातील अनेक नामवंत डॉक्टर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। फोकस जसं मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं प्रेसिडेंट ॲड्रेसमध्ये मेनली 4 गोष्टीवर असणार आहे। एक म्हणजे आमचे सभासद, दुसरी ही बिल्डिंग जिथं आम्ही काम करतो, तिसरं आहे की आम्हाला स्टेट IMA आणि नॅशनल IMA जे आमच्या सिनियर ब्रांचेस आहेत आणि आमच्या ब्रांचेसमध्ये मला काम करायचं आहे, गव्हर्नमेंटसोबत काम करायचं आहे। आणि चौथी गोष्ट आहे की लोकांसोबत जाऊन काम करायचं, म्हणजे पेशंटनी डॉक्टरांकडे येण्यापेक्षा डॉक्टरनी पेशंटकडे जाऊन, जसं मी तिथे सांगितलं एक शब्द आहे नवीन आम्ही तयार DSR नावाचा, जिथे की डॉक्टर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, जसं CSR असतो बिझनेस कम्युनिटीमध्ये, तसं आम्हाला जायचं, लोकांकडे जायचं, लोकांचे प्रश्न आम्हाला सॉल्व्ह करायचे। म्हणजे त्यामध्ये घन कचरा असेल, प्लास्टिक वापरायचं नाही त्याचं असेल, किंवा आपण जसं मी सांगितलं की बऱ्याच ठिकाणी जाऊन लोकांना जे ॲक्सिडेंट्स होतात, साधी गोष्ट करायची असते, एक प्रकारचं हृदयावर दाब द्यायचं, ती लोकांना माहिती नसते आणि ते आपण शिकवणार आहोत सर्वांना जाऊन पूर्ण औरंगाबादला महापौर साहेबांसोबत की ग्रामीण भागाच्या मध्ये नाही, पूर्ण आता आमचं ज्युरिडिक्शन जे आहे ना, त्या जिल्हा आहे, त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये जाणार आम्ही IMAच्या माध्यमाने। मग तो ग्रामीण शहरी असं भाग न करता हे सगळे लोक आपल्या जिल्ह्याचे लोक ते समजून एकत्र काम करणार आहे। तर आता आपल्याकडे महापौर आले होते छत्रपती संभाजीनगर, हां, तर तुमचं IMAचं आणि कोलॅबोरेशनच्या डॉक्टरांचं काही हे आहे का? हो, कारण मागच्या महिन्यामध्ये आम्ही 4-5 वेळेस महापौर साहेबांना भेटलो आणि त्यांनी काही सुंदर कल्पना मांडल्या, सुंदर शहर पाहिजे त्यांना, कचरा नको शहरामध्ये पडलेला, त्याच्यामुळे आम्ही आणि जास्त आमदाम न करता समाजासाठी काम करायचं एक मोठं उद्दिष्ट आम्ही IMA समोर ठेवलेलं आहे। तसं आजच्या लाईफस्टाईलनुसार जे डिसीज आहेत, फॉर एक्झाम्पल डायबिटीज, ब्लड प्रेशर, मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं तुम्हाला की ह्या सर्व गोष्टींसाठी आम्ही क्वेश्चन आन्सर सेशन म्हणतो त्याला, म्हणजे प्रश्न उत्तर सामान्य लोकांसाठी आम्ही इथं बोलू लोकांना किंवा काही ठिकाणी जाऊ आणि ह्या अशा प्रश्नावर आमचे जे कन्सल्टंट असतात, म्हणजे जे एक्सपर्ट्स असतात, त्यांना घेऊन आम्ही तिकडे जाऊ, लोक प्रश्न विचारतील, कन्सल्टंट उत्तर देतील। संभाजीनगरच्या नागरिकांना मला हे आवाहन करायचं की आता तुम्ही पेशंट म्हणून डॉक्टरांकडे जाताच, पण आता आम्ही तुमच्याकडे नागरिक, आम्ही पण नागरिकच आहोत, तर आपल्याला एकत्र काम करायचंय आणि आम्ही जे काही प्रश्न आहेत ते सर्वांचे प्रश्न आहेत, कचरा असो, प्लास्टिक असो, की डॉक्टरांची इतर समस्या असतात, बेसिकली एकमेकांशी रिलेटेड आहेत त्यामुळे आपल्याला एकत्र मिळून काम करायला लागणार आहे आणि तोच आमचा उद्देश आहे 1 वर्षभर। महानगरपालिकेसोबत तुमचं काही हे झालंय का? महानगरपालिकेसोबत आता मी जे बोललो ते बरं, आमच्या महानगरपालिकेसोबत आमचं काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे असं काही झालेलं नाहीये, पण आता आम्ही ठरवलंय त्यांना जे हवंय ते आम्ही करणार आहोत, आम्हाला जे हवंय ते करणार आहेत, सोबत आम्ही एकत्र बसून करतोय। धन्यवाद सर तुमचा। थँक्यू, धन्यवाद। डॉक्टर प्रशांत दरक हे आमचे सेक्रेटरी आहेत आता वर्षभर, डॉक्टर केदार साने, अरे थांब ना निखिल, हे आमचे नेक्स्ट प्रेसिडेंट आहेत अच्छा, माझ्यानंतर। ही कार्यकाल किती वर्ष? 1 वर्ष। 1 वर्षानंतर हे साहेब असणार आमचे प्रेसिडेंट आणि आम्ही दोघांनी मिळूनच हे वर्षभर आता कारभार करणार आहोत आणि पुढचा कारभार त्यांनी अलाव केला तर परत दोघं जण करणार आहोत, असं ठरलंय आमचं। 2 वर्ष कसं असतं, सातत्य असलं ना एखाद्या योजनेमध्ये, ती योजना फळाला जाते, नाहीतर 1 वर्ष काम करायचं सोडून द्यायचं, नवीन सरकार आलं सोडून देतं, तसं नाही आता, म्हणून आम्ही ठरवतोय हे 2 वर्षाचं सरकार आहे, एकत्र काम करायचं तर प्रोजेक्ट चांगले होते। सर तुमचं पूर्ण नाव आणि मी डॉक्टर विकास मुकुंदराव देशमुख, मी जनरल लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे, महात्मा गांधी मिशन मध्ये मी कार्य करतो। इंडियन मेडिकल असोसिएशन मध्ये सध्या मी प्रेसिडेंट आहे इथला ब्रांचचा आपल्या। डॉक्टर प्रशांत दरक। डॉक्टर प्रशांत दरक हे आपल्या आज कोणतं ऑनररी सेक्रेटरी, मी ऑनररी सेक्रेटरी IMA छत्रपती संभाजीनगर, सचिव। दरक सर, आता खासगी डॉक्टरांवरती हल्ली फार हल्ले होत आहेत, याच्यावर तुम्ही काय उपाय केले? याच्यावर उपाय हा
खाजगी डॉक्टरांवर जे हल्ले होतात याचं मागचं मूळ कारण आपल्याला समजून आणि जे डॉक्टर आणि पेशंटच्या नात्यामध्ये एक कम्युनिकेशन गॅप होतो किंवा त्याच्यामुळे जे हल्ले होतात तर त्या कम्युनिकेशन गॅप मध्ये वर काम करून कसं त्यांना मिनिमाइज करता येईल याच्यावर प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर नूतन आणि भावी असे एकत्र मिळून काम करणार आहे. त्याच्यात सरांनी जशी संकल्पना मांडली की 2 लिटर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कचरा करू नका, प्लास्टिक वापरू नका, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, वेळच्या वेळी डॉक्टरांचे सल्ले घ्या किंवा ज्या गोष्टींपासून आरोग्याला अपाय होतील अशा गोष्टी करू नका. त्याचबरोबर एखादं काही लक्षण जर तुम्हाला खूप दिवसापासून जर परत परत जाणवत असेल तर त्यासाठी आमचे जे काही नवीन प्रोग्राम्स येणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही पब्लिकपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करू. तर या गोष्टींवर अंमलबजावणी करू. अवेअरनेस करण्यासाठी काय तुम्ही कॉम्पिटिशन जनमानसांमध्ये जाणार, जिथे सकाळच्या वेळेला हास्य क्लब असतात, वॉकर्स क्लब असतात किंवा सकाळच्या वेळेला बरेच लोक हे सैरसपाटा किंवा मॉर्निंग वॉकला येतात. अशा लोकांच्या तिथपर्यंत आम्ही पोहोचणार आणि जे एखाद्या इमर्जन्सीमध्ये एखाद्या रुग्णाला वाचवण्यासाठी जे त्वरित उपचार केले जातात, जसं CPR आहे, त्यांच्या छातीवर दाब दिला तर तो योग्य पद्धतीने डेमॉन्स्ट्रेट करून समजा त्या 100 लोकांपैकी 10 लोक जरी ते अंमलात आणू शकले तर मला असं वाटतं की तो आपल्या ओव्हरऑल सोसायटीसाठी खूप पॉझिटिव्ह संदेश. ठीक आहे सर, भरपूर गाठन आहेत आपल्याकडे. की 8 ते 10 लोक हे त्याच्यामध्ये मुख्य अपॉइंटेड लोक असतील, त्यांच्या अंडर आमचे बाकीचे मेंबर्स असतील. पण सगळे लोक सगळ्या कमिटीत असू शकत नाही. पण आता समजा मी एखाद्या एरियात राहतो, त्या एरियामध्ये 2 लोक आमच्याकडचे येतील, जे ज्यांची ती कमिटी आहे ते 2 लोक येतील, मग मी त्या एरियातले जे नगरसेवक आहेत किंवा बाकीचे लोक आहेत त्यांना मी जमा करेन आणि मी त्या लोकांच्या पर्यंत पोहोचेन. कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्त बहादुरी इथं भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रम पार पडले. कुंभार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ, कीर्तन आणि भजन कार्यक्रम रंगले. कीर्तनकारांनी संत गोरोबा काकांचे जीवनचरित्र प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमानंतर सामुदायिक आरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. तसंच परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी बहादुरी इथं संत गोरोबा काका मंदिर उभारण्याचा संकल्पही समाज बांधवांनी व्यक्त केलाय. मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित राहिल्यानं कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तिरोडा पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबवली. पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान मद्यपान करून वाहन चालवणारे, ट्रिपल सीट प्रवास करणारे, वेगमर्यादा न पाळणारे तसंच विनापरवाना वाहन चालवणाऱ्या युवकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतुकीत शिस्त निर्माण करण्यासाठी अशा मोहिमा सातत्यानं राबवण्याची गरज असल्याचं नागरिकांकडून मत व्यक्त केलं जाते. तिरोडा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार विजय रहांगडले यांनी नवनिर्मित उड्डाण पुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमात समाज प्रबोधनकार अनिरुद्ध बनकर यांचं मार्गदर्शन झालं. तिरोडा नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आमदार रहांगडाले यांनी क्वाशीघाट येथून बौद्ध मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी मदत करण्याचं आश्वासनही दिलं. कार्यक्रमाला तिरोडा तालुक्यासह परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीनं आयोजित हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रामकृष्ण मडावी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. महिलांना राजकीय आरक्षण देताना मागास प्रवर्गातील महिलांचा स्वतंत्र विचार व्हावा, तसंच जातीनिहाय जनगणना करून परिसीमन प्रक्रियेत त्याचा समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी आरक्षण धोरण अधिक सर्वसमावेशक असावं असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष BT सेलोकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याच्यासाठी दिलं जातंय की त्यांना कुठेतरी मागास ठरवावं लागेल आणि मागास ठरवण्याच्या व्याख्येमध्ये तुम्हाला पहिल्यांदा बिल आणून महिला मागास आहेत तुम्ही ठरवलं पाहिजे, कुठल्या आधारावर मागास आहेत तर ते तुम्ही ठरवलं पाहिजे आणि मग नंतर त्याच्या मागासपणावर तुम्हाला आरक्षण देता येईल. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्या महिलांना तुम्ही आरक्षित करा ना. महिला
आणि असं सरसकटपणाने तुम्हाला 33% न 50% हा काही म्हणजे महिला एक तर तुम्ही म्हणलं पाहिजे आहे महिलांना कोणत्या कॅटेगरीमध्ये मागास करू मग ये तो हमारा सवाल है ये तो हमारा सवाल है म्हणून माझं म्हणणं काय आहे आरक्षण कशासाठी आहे आरक्षणाची संकल्पना कशी आणली आहे मूळ संकल्पना काय आहे मागासलेपणावर आरक्षण दिलं पाहिजे जसा ओबीसी 2023 मध्ये लोकसभेमध्ये बिल पारित झालेला आहे महिलांच्या आरक्षणाचं म्हणतात 2023 ला त्यावेळेस विरोधी पक्षाचा असं म्हणणं होता की 2024च्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या आरक्षणानुसार घ्या त्यावेळेस सरकार तयार झाला नाही आता याच्यानंतर जेव्हा हे परिसीमा निश्चित करत आहे 50% याच्यामध्ये त्यांनी 2 भेदभाव केले दक्षिण भाग वेगळा आणि उत्तर भाग वेगळा पूर्वोत्तर राज्य वेगळे आणि दक्षिण राज्य वेगळे दक्षिण राज्याला त्यांनी 22% परिसीमेचा पर्सेंटेज ठरवून दिला आणि इकडचे जे आहेत उत्तर याच्यामध्ये त्याच्यामध्ये 50% केले म्हणजे त्यांचा उद्देश कसा आहे की त्यांचे जे राज्य आहे बीजेपीचे सत्तेचे राज्य याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संख्या आणायची आणि ज्या ठिकाणी त्यांना निकाल भेटत नाही त्या ठिकाणी कमी जागा भेटेल हा मेन उद्देश आहे आणि जेणेकरून समोर सुद्धा सत्ता आहे त्यांचीच बसली पाहिजे हा एकमेव उद्देश आहे दुसरा जेव्हा आता काय म्हणतो आपण ओबीसीचा जनगणना जेव्हा ओबीसीची जनगणना म्हणून त्यांनी आणले तर त्या ठिकाणी ओबीसीचा कारणच नाही मग ओबीसीला आरक्षण मिळेल का तिथं आजपर्यंत जे सुरू आहे की फक्त नामावल्यामध्ये टाकून द्यायचे म्हणजे ते कसं झालं ओपनच झालं ना पण ओबीसी जनगणना करत असताना ओबीसीचा ज्या ठिकाणी काढूनच दिला नाही त्यांनी मग ओबीसीची जनगणना कशी आणि ओबीसीला आरक्षण मिळेल का ओबीसी लेडीज त्या ठिकाणी जातील का आणि मग ओबीसीचा नाही 33% त्या दिशामध्ये त्या आरक्षणाच्या विरोधात त्याच्या बाजूने तिरोडा तालुक्यात पत्रकार अजय नंदागवळी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अवैध वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मुंडीपार परिसरात तस्करांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली या प्रकरणी महाराष्ट्र पत्रकार संघ तिरोडा यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केलाय वारंवार तक्रारी होऊनही ठोस कारवाई न झाल्यानं तस्करांचं मनोबळ वाढल्याचं सांगितलं जातंय जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत पत्रकार संरक्षण अधिनियम अंतर्गत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली तसंच अवैध वाळू तस्करी थांबवण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर इथं आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची बैठक पार पडून आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवत तो निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याची गरज बार्टी अहवाल आणि अनंत बदर समिती अहवालावर प्रश्न उपस्थित करण्यात आले तसंच बॅकलॉग भरती पूर्ण करणं आणि खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली या सर्व मागण्यांसाठी 27 एप्रिल 2026 रोजी संभाजीनगर इथं भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय बैठकीला अनेक आंबेडकरवादी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी आज आमची ही तिसरी बैठक आहे उपवर्गीकरणाच्या विरोधातली मुळातच या बैठकीमध्ये आम्ही वेगवेगळ्या याच्यावर चर्चा केलेली आहे महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्ती बंदर अनंत बंदर नावाची काही न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याला वेगवेगळ्या राज्याला याचे सगळे अधिकार दिलेले आहेत त्याचा एक अभ्यास करायला सांगितला त्यानुसार अनंत बंदर यांची समिती स्थापन झाली परंतु महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासाठी एक मुदत दिली होती 15 एप्रिलची परंतु अहवालच त्यांनी घोषित नाही केला अहवाल त्यांनी सादर नाही केला अहवाल लोकांच्या वाचनात नाही आला अहवालामध्ये काय काय मागणी केलेल्या आहेत काय त्यांनी मतं व्यक्त केलेले आहेत त्याच्या विरोधात आम्हाला मतं मांडायची आहेत जोपर्यंत अहवाल प्रकाशित होत नाही त्याचं आम्ही वाचन करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर मतं व्यक्त करता येत नाही एक भाग
दुसरा असा की महाराष्ट्र शासनाने काही समाजाला किंवा समाजातल्या काही लोकांना हाताशी धरून हा जो काही उपवर्गनाचा घाट घातलेला आहे हा चुकीचा आहे. आंध्र सरकारने किंवा साऊथ सरकारमध्ये ज्या लोकांनी याचं लागू करण्याची प्रक्रिया केलेली आहे त्याने आरक्षणामध्ये वाढ करून दिली. जर 13% आरक्षणामध्ये या लोकांना काही जातींना मिळत नसेल तर त्यांना विशेष बाब म्हणून जे मागे राहिलेल्या जाती आहेत त्यांना अतिरिक्त जास्तीचा हे देऊन आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणत अशा प्रक्रिया केलेल्या आहेत. तर ते आपल्याकडे केलेलं नाही. आमची ही मागणी अशी आहे की ह्या उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. यामध्ये सगळ्या जातीय लोकांचा एक फार मोठा मोर्चा आम्ही 27 एप्रिल रोजी काढणार आहोत विभागीय आयुक्तालयाकडे आणि मुख्यमंत्र्याला त्याचं निवेदन देणार आहोत आणि उपवर्गीकरण प्रक्रिया रद्द करावी अशी आमची मुख्य मागणी आहे. सर, याची मागणी होती का स्वयंभू शासनाने निर्णय घेतलाय? आणि याची मागणी काय झालं की जे हिंदू समाजातले मागासवर्गीय आमदार निवडून आले होते त्यांनी ती काही वर्षापूर्वी मागणी केली होती आणि ती मागणी भाजपचे आमदार आहेत ते म्हणून त्यांनी ती केली होती आणि म्हणून त्यांच्या पक्षातल्या आमदारांना खुश करण्यासाठी आणि त्यांना केलेल्या जे काय त्यांचे वोटर आहेत त्यांना खुश करण्यासाठी हा तो निर्णय घेण्यात आलेला. याला सर्वांचा विरोध आहे. सर तुम्हाला असं वाटत नाही का शासनानं तुम्हाला फक्त 5 दिवसाचा टाईम दिलेला आहे आक्षेप नोंदवण्यासाठी? त्याच्यावर तुमची काय भूमिका राहील? नाही, 5 दिवसाचा आक्षेप होता. त्याच्यावर सोशल मीडियावर अनेक मागण्या गेल्या, त्याच्यावर विरोध झाला. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने आत्ता 13 तारखेला त्याच्यावर त्यांनी परत चर्चा करून त्याच्यामध्ये 30 तारखेपर्यंत मुदत दिली. परंतु जोपर्यंत अहवाल प्रकाशित होत नाही, अहवालामध्ये काय म्हटलेलं हे जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही तोपर्यंत त्याच्यावर आक्षेप काय घ्यायचा हा मोठा विषय. त्यामुळं आपण सध्या आक्षेप एवढाच घेत आहोत की जो काही तुम्ही उपवर्गण्याचा घाट घातलेला आहे तो रद्द करण्यात यावा. ज्यावेळेस ते अहवाल प्राप्त होईल, प्रकाशित होईल, त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा केली जाईल. पण आरक्षण ही बाब जी आहे तर हे सेंट्रलच्या हातात असते, केंद्रीय जे मंत्रालय तिथे असते, हे मध्येच म्हणजे काय हे मुळात हा मुद्दा लोकसभेचा आहे. लोकसभेचा असताना सुप्रीम कोर्टामध्ये एका केसच्या बाबतीत निकाल लागला. त्याच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं होतं सुप्रीम कोर्टाने की ज्या ज्या राज्यामध्ये अशी परिस्थिती असेल की काही जाती याच्यापासून दूर राहिल्या असतील त्याचा अभ्यास करावा. त्याचा अभ्यास करून त्यांना पुढे आणण्यासाठी प्रभागामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावा. याचा अर्थ असा नाही होत की जे आहेत त्यांना कमी करा. याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण वाढवून देता येतं. ज्या जातींना मिळालं नाही खरोखर त्यांच्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेता येतात. त्यांच्यासाठी वेगळा निधी देता येतो. अनेक गोष्टी करता येतात. ते न करता उपवर्गीकरण करण्याचा घाट घातलेला हा चुकीचा आहे असं आमचं म्हणणं आहे. उपवर्गीकरणामध्ये किती जाती आहेत सर? 59 जाती आहेत. 59 जातीमध्ये अ ब कड करणार आहेत. ठीक आहे सर. नाव? मी गौतम लांडगे, माजी नगरसेवक. हदगाव हिमायतनगर तालुक्यातील कामारी इथं आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत सर्व रोग निदान आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि इतर आजारांची सखोल तपासणी केली. हजारो रुग्णांची तपासणी करून मोफत औषधांचं वाटप करण्यात आलं. गंभीर आजारग्रस्त सुमारे 200 रुग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ट्रस्ट रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था आमदार कोहळीकर यांच्या पुढाकारातून करण्यात आली. गेल्या 10 वर्षांपासून मतदारसंघात दरमहा आरोग्य शिबिरं राबवली जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना या उपक्रमाचा मोठा दिलासा मिळतोय. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.